आणि पाहूयात पुढची बातमी। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पातच्या लोह पोलादमध्ये आता फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। फडणवीस, अजित पवार यासह पार्थ पवार यावेळी उपस्थित होते। सुरजागड इस्पातमुळे 7000 रोजगार निर्माण होणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर सुरजागड आता रक्तपाताकडून विकासाकडे कसं जाते आपण बघतोय। 1960 पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालामध्ये सुरजागडमध्ये उच्च प्रतीचं लोह खनिज असल्याचं आढळून आलं। नक्षलवादामुळे 2015 पर्यंत 1 ग्रॅम लोह खनिजही इथून काढता आलेलं नव्हतं। 2012 लॉयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर धिल्लन यांची नक्षल्यांकडून हत्या करण्यात आली। 2015 मध्ये सरकारच्या निर्णयानंतर लॉयड्स मेटल्स कडून उत्खनन सुरू करण्यात आलं। 23 डिसेंबर 2016 रोजी नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराच्या 100 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या आणि काम थांबलं। 2018 मध्ये पुन्हा एकदा लॉयड्स मेटल्स कडून उत्खननाला सुरुवात झाली। 16 जानेवारी 2019 रोजी ट्रकचा गुरुपल्ली इथे अपघात झाला आणि 4 जणांचा मृत्यू झाला। ट्रकच्या जाळपोळीनंतर उत्खनन आणि वाहतुकीचं कामही पुन्हा थांबलं। सुरजागडच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी खास रणनीती आता आखलेली आहे। हेडरी, येलचिल, अलदांडी, पिपलीबुर्गी आणि सुरजागड इथे नवे पोलीस मतदान केंद्र उभारले जाणार आहेत। या परिसरामध्ये पोलिसांचा दबदबा आणि सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणामधून मुक्त करण्यासाठी हे पोलीस आता कार्यरत असतील। 2021 मध्ये सुरजागड खाणीतून पूर्ण क्षमतेने उत्खनन सुरू झालं। 2017 मध्ये गडचिरोलीमधील कोनसरी येथे लॉयड्स मेटलकडून कारखान्याचं भूमिपूजन झालेलं होतं। 2024च्या सुरुवातीला कोनसरीमधील कारखान्यामधून आयर्न स्पॉन्ज उत्पादन सुरू झालं। वडलापेठ इथे आज आयर्न स्पॉन्ज तयार करणाऱ्या कारखान्याचं भूमिपूजन झालेलं आहे। तर हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे तर सुरजागडमधील लोह खनिज हे छत्तीसगड आणि ओडिशाच्या सर्वोत्तम लोह खनिजाच्या तोडीस तोड आहे। भारतामध्ये लोह पोलादचा सर्वात मोठा बाजार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये आहे। भविष्यामध्ये महाराष्ट्रातील लोह पोलाद प्रकल्पांना याचा मोठा फायदा होईल। गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भ स्टील उत्पादनाचा हब बनणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।